आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर, ज्यांनी स्वामी विवेकानंदांना आपल्या जीवन कार्याचे प्रेरणास्थान मानले आहे, आदरणीय सौभाग्यवती उषा विश्वनाथ कराड त्यांच्या समवेत उपस्थित आहेत. संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षा आदरणीय स्वाती कराड चाटे मॅडम, ज्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांना संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात साकार रूप दिले आहे. कुलगुरू प्राध्यापक गोपाळकृष्ण जोशी, रजिस्ट्रार प्राध्यापक प्राणेश मुरनाल, सर्व स्कूल्सचे डीन हेही या मिरवणुकीत उपस्थित आहेत. टाळकरी भजनकरींच्या मंगल निनादात मान्यवरांची मिरवणूक येथे पोहोचली आहे. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी संपूर्ण परिवार भक्तिमय झाला आहे. ही केवळ मिरवणूक नाही, हा विचारांचा प्रवास आहे. एक्झिबिशन स्पेस पासून मूर्ती स्थळापर्यंत अध्यात्म, विज्ञान आणि राष्ट्र निर्मितीचा संगम हा विचारांचा प्रवास आहे. ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम आज या भूमीवर साकार होत आहे. Knowledge, science and spirituality are coming together on this sacred land today. माननीय अतिथि अब मूर्ति स्थल पर पहुंच चुके हैं. विश्वविद्यालय के मध्य प्रांगण में स्वामी विवेकानंद की मूर्ति स्थापित करने के पीछे एक गहन और दूरदर्शी उद्देश्य है. विश्वविद्यालय केवल डिग्री प्रदान करने का केंद्र नहीं होता, वह व्यक्तित्व निर्माण, मूल्य संवर्धन और राष्ट्र निर्माण का केंद्र होता है. ये मूर्ति विश्वविद्यालय के केंद्र में इसलिए स्थापित की गई है ताकि प्रत्येक विद्यार्थी प्रतिदिन इसे देखकर प्रेरणा ले और आत्मविश्वास के साथ आगे बढ़े. विद्यापीठ हे केवळ पदवी देणारे केंद्र नसते, ते राष्ट्र निर्मितीचे केंद्र असते. स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. संस्थेचे आदरणीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांनी नेहमीच विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधणाऱ्या शिक्षणावर भर दिला आणि हाच विचार स्वामी विवेकानंदांनी मांडला होता. कार्यकारी अध्यक्षा स्वाती कराड चाटे मॅडम यांनीही हाच आदर्श पुढे ठेवून संस्थेची वाटचाल मूल्याधिष्ठित, संस्कार प्रधान आणि जागतिक दृष्टिकोन असलेल्या शिक्षणाच्या दिशेने नेली आहे. म्हणूनच विद्यापीठाच्या केंद्रस्थानी उभी असलेली ही मूर्ती म्हणजे आत्मविश्वासाचे प्रतीक, राष्ट्रसेवेची प्रेरणा आणि युवक शक्तीचा जागर. या मूर्तीची उंची 11.5 फूट असून शिल्पकार श्री दिलीप रोहम यांनी ही घडवली आहे. इस पावन अवसर पर हमारे बीच उपस्थित हैं परम पूज्य स्वामी गोविंद देव गिरी महाराज, वेद एवं शास्त्रों के विद्वान तथा अयोध्या श्री राम मंदिर निर्माण में महत्वपूर्ण भूमिका निभाने वाले मार्गदर्शक व्यक्तिमत्व. श्री राम जन्मभूमि तीर्थ ट्रस्ट के कोषाध्यक्ष के रूप में उन्होंने पारदर्शी आर्थिक व्यवस्था और राष्ट्रव्यापी जनजागरण में महत्वपूर्ण योगदान दिया. तसेच आपल्या समोर उपस्थित आहेत पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सहअध्यक्ष परमपूज्य सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर, अध्यात्म, साधना आणि नाम संकीर्तनाच्या परंपरेचे अखंड वाहक सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर हे संत परंपरेतील साधेपणा, भक्ती आणि समाज प्रबोधन याचे प्रतीक आहेत. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर, ज्यांनी स्वामी विवेकानंदांना कायमच आपल्या जीवनातील आणि संस्थेच्या कार्यातील प्रेरणास्थान मानले, आदरणीय सौभाग्यवती उषा विश्वनाथ कराड, the executive president respected Swati Karad Sate madam, who has continued to lead the institution forward with Swami Vivekananda's values and mission. Vice Chancellor Professor Gopalkrishna Joshi, Registrar Professor Pranesh Murnal, all deans, we extend a heartfelt welcome to all the respected dignitaries and invitees. Atmano mokshartham jagat hitaya cha. This is Sanskrit maxim meaning for one's salvation and for the welfare of the world. It is the official motto of the Ramakrishna mission coined by Swami Vivekananda to emphasize the balance between spiritual liberation and selfless service to humanity. आता त्या ऐतिहासिक क्षणाची वेळ आलेली आहे. वेदघोषामध्ये या पवित्र मूर्तीचे अनावरण होईल.
मी सर्व अतिथी मान्यवरांना अनावरण सोहळ्यासाठी मूर्ती जवळ येण्याची विनंती करते आणि त्यांनी प्रथम कोनशिला अनावरण करावे आणि मग स्वामी विवेकानंदांच्या मूर्तीचे अनावरण करावे. येथे निमंत्रित प्रसाद गुरुजी यांना मी वेदघोष करण्यासाठी विनंती करते. सर्व मान्यवरांना या पवित्र क्षणामध्ये सहभागी होण्यासाठी नम्र आमंत्रण देते. हरिः ओम्. अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् होतारं रत्नधातमम् अग्निः पूर्वेभिरर्षिभिरीड्यो नूतनैरुता स देवां एह वक्षति अग्निना रयमश्नवत्कोशमेव दिवे दिवे यशसं वीरवत्तमम् अग्नेयं यज्ञमध्वरं विश्वतः परिभूरसि स इद्देवेषु गच्छति अग्निर्होता कविक्रतुः सत्यश्चित्रश्रवस्तमः देवो देवेभिरागमत यदङ्गदाशुषे त्वमग्ने भद्रं करिष्यसि तवेत्तत्सत्यमङ्गिरः उपत्वाग्ने दिवे दिवे दोषावस्तरधिया वयम् नमो भरन्तयेमसि राजन्तमध्वराणां गोपामृतस्य देवीम् वर्धमानौ स्वेदमे स नः पितेव सूनवेग्ने सोपायनो भव स च स्वानस्वस्तये स्वस्ति नो मिमीदामश्विना भगस्वस्ति देव्यदेतिर्नर्वणाः स्वस्ति पूषा असुरो दधातु न स्वस्ति द्यावा पृथिवी सोचेतुना स्वस्तये वायुमुपप्रवामहे सोमौ स्वस्ति भुवनस्य यस्पतिः बृहस्पतिं सर्वगणौ स्वस्तये स्वस्तय आदित्यासो भवन्तु नः विश्वे देवानो अद्य स्वस्तये वैश्वानरो वसोरग्निः स्वस्तये देवा अवन्द्रुभवः स्वस्तये स्वस्ति नो रुद्रः पात्वं हसः स्वस्ति मित्रावरुणा स्वस्ति बद्धे रेवती स्वस्ति न इन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नो अदिते कृते स्वस्ति बन्धामनोचरेम सूर्या चन्द्रमसा विवा पुंडलिकावर्ध हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की विवेकानंद महाराज की रामकृष्ण परमहंस महाराज की जय विवेकानंद महाराज की जय विवेकानंद महाराज की जय विवेकानंद महाराज की जय विवेकानंद महाराज की जय भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय ध्रुवाद्यौर्ध्रुवाद्रुधिवी ध्रुवासः पर्णोदाग्ने ध्रुवं विश्वमिदं जगत् ध्रुवो राजा विशामयम् ध्रुवं ते राजा वरुणो ध्रुवं देवो बृहस्पतिः ध्रुवन्त इन्द्रश्चाग्निश्च राष्ट्रं धारयताम् पुंडलिकावर्ध हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज